तर नमस्कार मंडळी, हे पहा माझं काम बिम आवरलंय, धुणं वाळत घातलं मी आणि आज बाईने काय बनवलंय स्पेशल खायला तर या मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा रगडा पाणीपुरी म्हणजे रगडा बनवलाय. पाणीपुरी संध्याकाळी बनवू किंवा मग दुपारी बनवू, पण हे बघा सगळं घरचं आहे कारण की आम्ही काही पण असं काही आयतं नाही आणलेलं. सगळा मसाला बिसाला तिने घरीच तयार केलाय. पण टेस्ट म्हणजे पाणीपुरी ठेल्यावरची आणि रगडा ठेल्यावरचा याला पण माझ्या बहिणी महाग पाडलं, एवढं चवदार झालंय ते. तर पहा तुम्हाला आवडली का? अजून याच्यावरती कोथिंबीर ते टाकायचंय तिला. ते पहा पुदिना आणि कोथिंबीरीचं पाणी. हे पहा किती छान बनवलंय, कारण की घरी पुदिना बिदिना मळ्यात आहे. कोथिंबीर ते सगळं बुधवारी आणलं होतं मी. तर किती छान बनवली. रेसिपी नाही म्हणता येणार का, पण हे ना म्हणजे घरी बाहेर खाऊशी नाही वाटत. उन्हाळ्याचं म्हणा का कोणत्या पण वातावरणामध्ये पाणीपुरी रगडा हा बाहेरचा खाऊ पण नका, चांगला नसतो. कारण की कोण कोणत्या पाण्यात बनवतं आपण तर काय बातम्या पाहत राहतो. पण हे पहा माझ्या बाईने एकदम मस्त घरी बनवलंय सगळं. तर ते पाहूनच असं तोंडाला पाणी सुटलंय. ते पहा तर तुम्हाला जर खायचं असेल ना तर घरी नक्की ट्राय करा, कारण की बाहेरचं चांगलं नसतंय. तर हे पहा प्लेट बनवून आणल्यात बाईनी, इतक्या छान दिसू राहिल्या त्या. आधी खाऊन तुम्हाला मी टेस्ट सांगते. हे पहा एकदम मस्त झाले. तर खायला या. तर हे पहा आलो आम्ही यशवंत बाबूचा ठिकाणा पहा तुम्ही. अरे पहिलवान बाबू कुस्ती खेळायचे दोघं कुस्ती. ए आता तो राडाईवर आलेला आहे. अरे बाबू इकडे ना तू बाबू. आता बाबू पा रडन ह्यो यश त्याला रडेणारच आता. हे बघा हे व्हिडिओ बनवून राहिले ते दोन जण. पाणीपुरी आणि रगडा आणायचं होतं पण अशा वाट डबेच नाही. आमचे डबे सगळे इकडे. मग म्हणलं आता अरे मार नको ना. सगळ्यात मोठा या बहीण भावनामध्ये पण इतका भाव आहे, सगळ्यांना मानितो. ते भात मोठ्याचं ते तोंड पाहिजे मोठा पाहिजे ना ते त्याला हे करतो. हे पाहिजे हे चुकतो आहे कायला चुकतो रे, चुकतो कायला खायला वाजतोय. तर मित्रांनो आता आम्ही बसलो इथं झाडाखाली आंब्याच्या, आणि हे बघा हे दोघं सकाळपासून गेम खेळते. हे बघा कसे खेळते दोघं जण, त्यांची चांगली जोड जमली आता गेम खेळा. हे बघा ते कुठं दाखी. आणि हे बघा ह्यो इकडं. आणि त्यांना जायचं होतं नेवाशाला, पण मम्मी आणि छकुदीदी गेली नेवाशाला छकुदीदीचं अकाउंट खोलायला. हे बघा इकडे दादाची मोटर चालू आहे. इथं आंब्याचं झाड आलंय छोट. इकडं मागं पाणी चालू आहे दादाचं. हे पाऊस बिस. आज रसवंती बंद ठेवली कारण की बर्फ भेटत नव्हता कुठं, त्याच्यामुळं अक्का ते नेवास फाट्याला जाऊन आले. तिकडं बर्फ भेटाना. रात्री लाईट नव्हती, बाटल्या ठेवल्या तर त्या बर्फाच्या बाटल्याने बर्फ नाही झाला. मग अक्कानी त्यांनी हॉटेल आज नाही खोललं. मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथं गाय आहे. ही आमची गाय आहे आणि ही पलीकडली दादाची गाय. आणि पहिले पण ह्या बैल रसवंती काय चालू केली नाही म्हणून बैल आज तसा निवांत आहे. नाही तर ते नुसतं बसत राहतो. काही गिऱ्हाईक झालं नाही झालं तरी नुसतं बसतो. या बा दादाचे नारळाचे झाड. या बा दादा इकडे काम करतात, काहीतरी करतात. ते त्यांचं चालू राहतं शेतीचं नुसतं. त्यांना शेतीचं लय येडे, नुसतं ते शेतीच करीत राहते. बघा कसे नाचते.
हे सगळे झाडं ते झुडपं सगळे दादाने लावलेले. हे सगळं झाडं लावलेले आहे दादानी. हे झाले बी हे घास बीस टाकलेला आहे गायांना. ते ऊस सगळं ते दादाच आहे. हे बघा आले दादा. खत पांगू राहिलेत वाटतं आता शेतात आहे असं. मग आता काहीतरी लावीन, रोट्या मारीन आता हे खत पांगून झाल्यावर. आणि मग काहीतरी लावीन, ऊस बीस सोयाबीन लावीन. नाही तर दादा म्हणून राहिलेत दादा म्हणतात की कांदे लावायचे आणि 200 रुपये किलोनी विकायचे. यावेळेस शेतकऱ्याचं लय नुकसान झालंय कांद्यातनी. त्याच्यामुळं आमचे तर कांदे 4 रुपये किलोनी गेलेत. दादाचे तरी 11नी गेलेत. आता काय दादा तर संध्याकाळी होस्तोवर आपलं शेण पांगीतच राहील. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला बाय.